हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सगळे मस्त मजेत आहात ना? तर आजचा पुन्हा मी 1-2-3 दिवसात मी व्लॉग सुरू करते. म्हणजे थोडासा गॅप पण पडतो, रोज नाही काढता येत. म्हणजे कधी कधी ऑफिसमध्ये कोणी असतो, असं काही असतं, तर तेव्हा मी व्लॉग शूट नाही करू शकत. तुमच्याशी गप्पा गोष्टी थोड्या कमी होत चालल्या आहेत माझ्या. मी प्रयत्न करेन की रोज पण येऊ दे माझा एकतरी असं. आता तुम्ही बघू शकता की रोज मी इकडेच शूट करते म्हणून. मग नंतर हा जानेवारी संपला की मी घरी येऊन शूट करणार आहे. पण एक तरी असणार वीकमध्ये, तर एक तरी असणारच आहे माझं ब्लॉग. आणि तुमचं सपोर्ट पाहून तर मला खूपच चांगलं वाटतं आहे. मागच्या व्हिडिओला बस जास्त व्ह्यूज काहीच नव्हतं, त्याच्या अगोदरचं जे होते त्याला थोडे आले होते. मागच्या वेळी मी कॉलर माईक पण यूज केला होता, म्हणजे व्हॉइस थोडासा क्लिअर येऊ दे म्हणून. तरीसुद्धा ते माहीत नाही काय झालं आहे. शिकते आहे मी, पण तुमचा असं सपोर्ट राहिला तर नक्कीच मी हळूहळू करून हे चांगलं ब्लॉग, म्हणजे बाहेर फिरता फिरता तुमच्याशी गप्पा गोष्टी, मग इकडं गोव्याच्या गोष्टी जे काही असतील ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझी प्रेग्नेन्सी. मग आता ते हळदी कुंकू वगैरे आहे. काही जण म्हणाले की नाही केलं तर चालतं, काही जण म्हणतात की ते बंद नाही करायचं. तर मी म्हटलं की चला करू. म्हणजे करू शकते ना, म्हणजे तेवढी कामाला जर येऊ शकते तर मी हळदी कुंकू तर करूच शकते. थोडंसं कामाचं आणि म्हणजे घरी वेळ द्यायचं हे ना थोडंसं कमी पडतो आहे मला. म्हणून मला सुट्टी जी असते ती मला फक्त ट्यूजडे व वेडनेसडेज मी घेऊ शकते. सो या 2 दिवसालाच मला भेटेल करायला. पण सासूजींची तब्येत थोडी ठीक नसते, म्हणजे त्यांना पण डॉक्टरकडे जायचं असतं वगैरे, आणखी कुठं जायचं असतं. मग त्यांचं थोडंसं असं होतं आहे की मला नाही मिळत ग. तू बघ ना, दुसऱ्या दिवशी संडे वगैरे, संडेचे तर क्लायंट असतात ना, तर ते दिवशी सुट्टी नाही देत जास्त करून. तरी पण रिक्वेस्ट करून बघायला पाहिजे होतं मी. पण एकदाच जर सांगितलं ना तर असं चांगलं नाही वाटत, कारण माहीत असतं ना क्लायंट वगैरे असतं. मी आत्ता तर एकटीच आहे, माझ्यासोबत जी होती तिने पण सोडलं आहे. मग कसं काय मागणार मी? म्हणून म्हटलं चल ट्यूजडे आणि वेडनेसडे या 2 दिवसाच्या आतच आपण ॲडजस्ट करू म्हणून. तर आता येणाऱ्या ट्यूजडेला बघू. मग व्हिडिओ जर मी शूट केला, म्हणजे थोडा तरी झलक मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. आता तर मी बिना कट करत बघितलं, माझं हिंदीमध्येच येतं थोडंसं. म्हणजे मी मिक्स करते, मध्ये मध्ये कोकणी हिंदी मराठी माझं मिक्स होतं. आता तर तुम्हाला कळालंच असेल थोडं. म्हणजे पहिला थोडंसं असं बघायला गेलं तर मी थोडंसं कधी कधी चांगलं बोलते असं बोलतात मला, पण मध्ये कधी कधी असं कॉन्शियस होत तुम्ही बोलली ना तर थोडंसं मिस्टेक्स करते मी. पण मला माहीत आहे तुमचं सपोर्ट आहे मला. मी कुठे चुकले काय केलं तर तुम्ही मला समजून घ्याल आणि माझ्या चुका आहेत ते मला सुधारायला हेल्प कराल, मदत कराल. तर थोडीशी भीती वाटते मला की कधी काय तोंडातून काही चुकीचं आलं आणि कोणाला वाईट वाटलं, त्याचं इश्यू झालं तर मग मी काय करणार, असं होतं. म्हणजे कोणाची भावना दुखवली गेली हे मला नाही आवडत. कारण नाही आवडत मला, माहीत नाही का, पण नाही आवडत. म्हणजे आम्हाला शिकवलंच नाही ना ते की कोणाची भावना दुखवायची आहे म्हणून. असले कोणी पॅरेंट्स गुण देतच नाही की कोणाची भावना दुखवायच्या असं काही बोलून वाईट वगैरे. मग शिकायचा प्रयत्न हा नेहमीच असतो माझा. आणि तुमचा साथ मिळाला तर मी आणखी चांगलं शिकेन. असंच बोलून वीकमध्ये 2-3 वेळा तरी मी असं 5 मिनटं पण बोलली ना तर माझं बोलायची पद्धत थोडी चांगली होत जाईल. टुरिस्ट लोक तरी येतच आहे आता, पण तरी पण माहीत नाही इकडे क्लायंट्स का कमी आहे. पणजीला वगैरे असं रस्त्यावर तर दिसतात मला, असं गाड्या वगैरे भरपूर आहेत. काय माहीत सेल्स थोडंसं डाऊन चाललं आहे. काही न्यूज पण करतात की नाही डाऊन चाललं आहे. काही जण तर
बोलतात की नाही चांगलं चाललंय, म्हणजे ज्याचं चांगलं चालायचं आहे त्याचं चांगलं चाललंय, ज्याचं राहिलं तर तिकडेच राहिले व असं चाललंय. होतील जसं जसं आजचं दिवस चालले तसं त्यांचे पण दिवस चालतील. उतार चढाव तर सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतो, तो आम्हाला एक्सेप्ट करावाच लागतो. आणि त्यातच तर जास्त मजा आहे ना. नेहमी सुखच राहिलं तर मग त्याची मजाच नाही येणार कोणाला. सो कधी कधी हे दुःख पण यायला पाहिजे असं पण वाटतं. उतार चढाव हे असावेच, जास्त मनाला लावून घ्यावे नाही. मग ज्या चुका करतात काय करतात त्यातूनच शिकून आम्ही पुढे जावं पुढे जावं. मस्त आहे असं पण जगणं मस्त आहे. मला पण खूप आवडतं. भारी लई भारी. म्हणजे काही मध्ये मध्ये मी शब्द पण वापरणं जे आवडतं मला. आणि तुम्ही पण गोव्याला नक्की या सगळेजण, नक्की कधीतरी भेटू. आणि फेसबुकचं वगैरे मी देईनच लिंक. थोडेसे सबस्क्रायबर्स वाढू दे माझे, म्हणजे काही म्हणजे चांगला व्हिडिओज जाऊ दे. मग एकदम असे लोक जुळत गेली की ना, म्हणजे हे आता बॉन्ड एक वेळा झाला का ना आमचं, की मग मी सगळं काही शेअर करेन. म्हणजे मी कुठे राहते, माझं फेसबुक ID, माझं नाव, सगळं काही. सध्याला तुम्ही मला गोव्याची पोरगीच म्हणून ओळखलं तरी चालेल मला, म्हणजे गोव्याची आहे ना म्हणून. म्हणजे गोव्याची पोरगी. तुमचे पण कोण मित्रमंडळी असतील गोव्यामध्ये तर मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही कुठं कुठं फिरून गेलायत गोव्यामध्ये ते पण सांगा. आणि तुम्ही गोव्याचेच आहात तर ते पण तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे कधी काही असेल कुठं काही तर जरूर भेटू शकतो आपण. म्हणजे मित्रमंडळी वाढेल माझी. बोलणं तर आमचं इकडंच होईल, म्हणजे लाईव्ह. जेव्हा मला लाईव्ह यायला भेटेल तेव्हा मी लाईव्ह पण बोलू शकते तुमच्याशी सगळ्यांशी. पण मैत्री अशीच राहू दे. माझे जे काही आहे ते मी असंच तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, आणि माझे मिस्टेक काढायला पण विसरू नका. मला वाईट नाही वाटणार. तुम्ही चांगल्या पद्धतीने मला सांगणार हे माहीतच आहे मला. तर हा व्हिडिओ मी इकडेच संपवते. आणि 1 वाजायला आले तर मी जेवायला जाते आता. इकडेच रेस्टॉरंट असतो ना, तिकडे दीदीला मी कॉल करून ऑर्डर देते अर्ध्या तास आधी. मग ती 1:15ला बोलवते मला कॉल करून की तुझं जेवण रेडी आहे, तू ये जेवण. नाहीतर 1 तास लागतो रेस्टॉरंटमध्ये जायला. आणि मग तिकडे ऑर्डर दिल्यानंतर आणखी अर्धा तास, मग खायला जेवायला आणखी अर्धा तास. म्हणून आम्ही नंबर घेतला दीदीचा. आणि म्हणजे घरचं जेवण मिळतं, चांगलं आहे. तुमच्यासोबत पण मी नक्कीच शेअर करेन डिटेल्स. त्या रेस्टॉरंटचं पण कार्ड आहे माझ्याजवळ आत्ता, पण नंतर शेअर करेन मी जेव्हा मी इकडे नसेल तेव्हा. म्हणजे मी काम सोडून जाईल तेव्हा. नंतर तुम्ही या तिकडे आणि भरपूर जेवण करा. तर चला आता मी चालले. बाय बाय. भेटू पुन्हा लवकरच.